आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची शहीदी दिली असे प्रथम स्वातंत्र्य सेनानी टिपू सुलतान यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेतावणी करून भाषण देऊन जाणीवपूर्वक हेतुपुरस्सरपणे महाराष्ट्र या पुरोगामी महाराष्ट्राचे ज्यांच्यावर कायद्याने बंधन आहे की कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायचं जाणीवपूर्वक चेतावणी करून भाषण देऊन खोटा इतिहास सांगून प्रथम स्वतंत्र टिपू सुलतान याच्या विरोधामध्ये की त्यांनी हजारो लाखो हिंदूंना मारले आहे असे भाषण करून देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि याचाच आधार घेऊन काही समाजकंटक आपल्या पुणे शहरामध्ये बीजेपीचे पदाधिकारी व त्यामध्ये पतित पावन संघटनेचे काही समाजकंटक यांनी काँग्रेस भवनच्या विरोधात बाहेर येऊन त्यांच्या काँग्रेसच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून प्रथम स्वतंत्र टिपू सुलतान यांची प्रतिमा ची विटंबना केली आहे. त्यांच्या फोटोवर स्प्रे मारून तो फोटो जाळून त्या फोटोवर नाचण्याचा यांनी प्रयत्न केला आहे. म्हणून या विरोधामध्ये आम्ही सुद्धा मी ॲडव्होकेट तौसिफ शेख आम्ही सुद्धा हिंदू आहोत. हिंदू म्हणजे कुठली जात नाही हे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. हिंदू म्हणजे वे ऑफ लिव्हिंग. आणि या ठिकाणी आमची ताई स्वाती ताईच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी हजरत टिपू सुलतान याच्या जे काही विटंबना झाली आहे या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथे आलो आहेत. कारण टिपू सुलतान यांची प्रतिमा हे संविधानामध्ये आहे. आणि एवढंच नाही तर मनुवाद्याच्या विरोधामध्ये यांनी लढाई लढून दलित महिलांसाठी स्तनकर जे होतं काय मनुवाद्यांचं जे स्त्रियांच्या विरोधामध्ये ते हटवण्याचं काम या हजरत टिपू सुलतान यांनी केले आहे. आणि आपल्या पुणे शहरामध्ये जर वॉर मेमोरियल पाहिलं आपण घोरपडीमध्ये जे आहे त्या ठिकाणी सुद्धा हजरत टिपू सुलतान यांची प्रतिमा आहे. तर जाणीवपूर्वक हे स्वातंत्र्यासाठी देशाच्या लढाईसाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यांची बदनामी करून यांची विटंबना केली. म्हणून देवेंद्र फडणवीस पतित पावन संघटना व बीजेपीच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथे येऊन डीसीपी रावले साहेब असतील, एसीपी चंद्रकांत भोसले साहेब आहेत, सिनियर पीआय आपल्या दिगावकर साहेब आहेत, पीआय आहेत, आपले एपीआय साहेबांनी आम्हाला आश्वासित केले आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये आज त्यांनी दखल घेऊन आमचा अर्ज इन्व्हर्ट दिलेला आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही याच्यावरती गुन्हा दाखल करू.